पुणे शहरात 20 जूनला संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केली। प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विश्रांतवाडी इथलं मुकुंदराव आंबेडकर चौक आणि फुलेनगरमधल्या श्री दत्त मंदिर इथल्या पहिल्या विसावा स्थळाची मोहोळ यांनी पाहणी केली। वारी मार्गांवर नागरिकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मोहोळ यांनी प्रशासनाला दिल्या। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम हे देखील यावेळी उपस्थित होते। पालिकेची काही मंडप व्यवस्था, लाईट व्यवस्था जे जे काय आहे ते असेल, पोलीस प्रशासन म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येनं अगदी 10 लाखाच्या वरती आज आमचे वारकरी या सगळ्या राज्यभरातून या ठिकाणी येतात आणि पंढरीच्या दिशेने प्रवास करताना पुण्यामध्ये हे सगळे प्रवेश करतात। तर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं, वाहतुकीच्या दृष्टिकोनातनं नेमकी काय उपाययोजना केली आहे या सगळ्याचा आढावा आज आम्ही प्रत्यक्ष या पालखी मार्गावरती सगळेजण फिरून त्याचा आढावा घेतोय। कुठे कमतरता आहेत, काय त्रुटी आहेत, या सगळ्यातली त्याची तपासणी केली जाते आणि त्या दृष्टीने काम होईल। जय गजानन विठुनामाचा जयघोष आणि टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूर